जलसंपदा मंत्री सांगतात की 21 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतके राज्यात पाणी आहे, धरणसाठा आहे. मग घोडं कुठं आणते आता दोन्ही गोष्टी बघा तुम्ही. एका बाजूला सरकार आपल्याला सांगतं विजेचं पण सरप्लस आहे, नेट सरप्लस आहे, पण लोड शेडिंग तर चालू आहे, ट्रिपिंग चालू आहे. दुसऱ्या बाजूला आता हे जे काही सांगतात की ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल असं एवढं पाणी आहे, पण आता पुण्यात एक दिवस आड म्हणजे कदाचित इथेनॉलला जास्ती पाणी देतील अशी भीती वाटायला लागली, कारण इथेनॉल तर 100% फाईल साईन झाली. पण मुख्य गोष्ट ही आहे की कदाचित सरकार आज रात्री येऊन 8 वाजता तुम्हाला आश्वासित करेल की पुरेसं पाणी आणि पुरेसं वीज हे तुम्हाला 2047च्या साली 100% मिळेल. पण एकच सॉरी, मी तुम्हाला परत एकदा एका महत्वाच्या विषयावर आणतो, मग विधान परिषद येतो. तुम्ही पाहिलं असेल विधान परिषदेत घाणेरडं राजकारण झालं, जिल्हा परिषद असेल किंवा आता जे काही चालू आहे, परत पक्ष फोडण्याचं राजकारण असेल, खासदार आमदार फोडण्याचं असेल, नगरसेवक असेल, हे सगळं एका बाजूला भाजप जेव्हा ह्याच्यात व्यस्त आहे, सगळे सत्ताधारी पक्ष व्यस्त आहेत. पाण्याचा विषय असेल, तो पुण्यासारख्या शहरामध्ये जर एक दिवस आड पाणी यायला लागलं तर कोण इथे उद्योगधंदे करायला येणार, कोण इथे गुंतवणूक करायला येणार, कुठचा आयटी पार्क येणार आहे, हा जरा विचार करावा.